नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिकचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आर्द्रतेचे प्रमाण किती असते? याचे उत्तर आहे 5%। प्रश्न पुढचा, भारतात राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र 1976 मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाले? उत्तर आहे मकडूम, उत्तर प्रदेशमध्ये। प्रश्न पुढचा, कोणत्या जनावराला लाळ खुरकत हा रोग होत नाही? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, कोणत्या जनावराला लाळ खुरकत हा रोग होत नाही? याचे उत्तर आहे कुत्रा। प्रश्न पुढचा, केळी पिकाचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे मुसा पॅराडिसियका। प्रश्न पुढचा, मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात केळीची कोणती जात लागवड केली जाते? उत्तर आहे अर्धापुरी। प्रश्न पुढचा, आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याची बाजारपेठ कोठे आहे? उत्तर आहे लासलगाव। प्रश्न पुढचा, अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकवण्याचे कारण काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, अंजीर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय आहे? उत्तर आहे अधिक आर्द्रता। प्रश्न पुढचा, अन्नद्रव्य आणि पाणी याच्या स्पर्शामुळे आंबे व मृग बहारामध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लहान फळाच्या गळीला काय म्हणतात? उत्तर आहे फळधारण पश्चात गळ। प्रश्न पुढचा, घायपातीच्या लागवडीसाठी काय वापरतात? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, घायपातीच्या लागवडीसाठी काय वापरतात? उत्तर आहे कोंब। प्रश्न पुढचा, केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आंब्याच्या निर्मितीसाठी किती निर्यात क्षेत्रांना मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 2। प्रश्न पुढचा, कोणत्या लाकडापासून आगपेट्या तयार करतात? आगपेट्या म्हणजेच जे अंगारकाडीचे डबे असते का ते। उत्तर आहे सेलम। प्रश्न पुढचा, देशाच्या 1952च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रातील किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणे गरजेचे आहे? उत्तर आहे 33%। प्रश्न पुढचा, कोणता मासा तलावाच्या तळाशी वावरतो व चिखलातील सेंद्रिय पदार्थ व शेवाळ खातो? उत्तर आहे मृगळ। प्रश्न पुढचा, भारतात मासेमारीचा व्यवसाय समुद्र किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरापर्यंत मर्यादित आहे? उत्तर आहे 5 किलोमीटर। प्रश्न पुढचा, मत्स्य व्यवसायात झालेले प्रगतीस काय म्हटले जाते? उत्तर आहे नीलक्रांती। प्रश्न पुढचा, नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकास दराचे उद्दिष्ट किती टक्के होते? उत्तर आहे 6.5%। प्रश्न पुढचा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली? उत्तर आहे गहू। प्रश्न पुढचा, भारतात 1967 ते 1968 मध्ये जी पहिली हरित क्रांती झाली ती कोणत्या कृषी शास्त्रज्ञामुळे झाली? उत्तर आहे एम.एस. स्वामीनाथन, ज्यांना की आपण हरित क्रांतीचे जनक पण
म्हटले जातं। प्रश्न पुढचा, आपल्या देशाच्या कोणत्या भागात सिंचनाचे क्षेत्र सर्वाधिक आहे? उत्तर आहे उत्तर। प्रश्न पुढचा, सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न पुढचा, सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते? उत्तर आहे 25%। प्रश्न पुढचा, गहू पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे? उत्तर आहे मुकुटमुळे फुटण्याची। प्रश्न पुढचा, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे 9 वेळा। प्रश्न पुढचा, मिथेन नंतर बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी कोणत्या भागात आढळतात? उत्तर आहे पूर्व विदर्भामध्ये चुकून झालंय। पूर्व विदर्भामध्ये हे पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी आढळल्या जातात। प्रश्न पुढचा, डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? उत्तर आहे तेल्या। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।